हॅलो एव्हरीवन, नमस्कार. कणकवलीच्या मार्केटमध्ये मी चालतो आहे. मागचा व्ह्यू पहा आणि जरा सेल्फी ऑन केलेला आहे. हाय एव्हरीवन, हॅलो. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि समोर मला चंद्र दिसतो आहे, तो मी दाखवतो. हा पहा, चंद्र आकाशात आहे आणि पुढे पुढे मी चालत जातो आहे. आता इथे बुटाचं शॉप दिसतं आहे, इथे ग्रॉसरी शॉप दिसतं आहे. ग्रॉसरी शॉप आहे इकडे आणि कणकवलीच्या मार्केटमध्ये आहोत आपण आता. इथे मिरच्या आहेत, इथे नारळ आहेत. कसा आहे नारळ? हा, नारळ 22 रुपये. 22 रुपयाला नारळ आहे. लसूण 300 रुपये किलो. 300 रुपये किलो आहे. मी फ्लॅश ऑन करतो म्हणजे नीट दिसेल. इकडे कणकवलीच्या मार्केटमध्ये आपण आहोत आणि इथे शॉपमध्ये इथे फिरत आहोत. सो समता बाजार नाव आहे. इथे आहे कणकवली नंबर 2 एरिया मार्केटमधला. हां, आणि इथे आपल्याकडे शेंगदाणे दिसत आहेत आणि बाकी कितीतरी कडधान्य वगैरे सगळं आहे. इथे तेल आहेत, मसाले आहेत आणि समोर इकडे पिकल्स आहेत. असं भरपूर काही इकडे सामान आहे. इथे बाजूला इथे बिस्किट्ससुद्धा आहेत. सो चहा पावडर आहे. सो मी पण खूप टाईमच्या नंतर आता आलेलो आहे कणकवलीमध्ये आणि मार्केटमध्ये फिरायला खूप छान वाटते. हे सगळे गरम मसाल्याचं सामान आहे इकडे. हे बघा, हे असं फिरणार आहे इकडे. किती छान आहे. इथे जायफळ आहे. इथे आणखीन किती काय काय आहे. डिंक आहे. नंतर इकडे पिस्ता आहे. इथे सब्जा आहे. खाली बदाम आहेत. खाण्याचा सोडा आहे. वेलची आहे. हिरवी वेलची आहे. असं बरंच काही सामान इथे इझिली अवेलेबल आहे. इकडे सोप्स आहेत, डेटॉल आणि बाकी सगळे किती हँडवॉश आहेत वर. आणि इथे बघा सगळे विम वगैरे आहेत. मला पण नेमकं विम हवेच आहेत. मी घेतो इकडे विकत. 1 2 3 4 5 6 मी 6 विकत घेतो. आणि इथे बघा काय काय आहे. अगरबत्ती आहे आणि पूजेसाठी लागणारं जे सामान साहित्य जे लागतं, कापूस आहे इथे ते आहे. अगरबत्ती आहेत, माचीस आहे आणि हां, इथे पण कापूर आहे. इथे मसाले आहेत अजून वेगवेगळे. मिरची आहे इथे. हे बघा, किंमत इथे लिहिलेली आहे इकडे. हा काणेकरांचा ज्यूस आहे इथे. आणि फ्रीजमध्ये हे बघा, हे आहेत ओले काजूगर. कोकणात ओले काजूगर तुम्हाला मिळतात. हां, काजूची उसळ वगैरे बनवण्यासाठी वगैरे कामाला येऊ शकतात असे. तर इकडे हे फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत चांगले राहण्यासाठी. हां, तांदूळ आहेत इथे. हे बघा, कॉस्ट लिहिलेली आहे. आणि गहू आहेत, सोरगम, ज्वारी, बाजरी. हे बघा, बाजरी आहे इथे. हां, ही आहे नाचणी, 50 रुपये किलो. ज्वारी 50 रुपये किलो. शाळू इकडे. आणि आता मी चालत आलेलो आहे 7th हेवन या फेमस शॉपच्या इथे. हे फेमस शॉप आहे इकडे. तर इकडे हे जे 7th हेवन जे आहे तर त्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो काय काय फूड स्टफ्स अवेलेबल आहेत. सो इकडची सीटिंग अरेंजमेंट जी आहे ती दाखवतो तुम्हाला. एअर कंडिशन्ड आहे आणि हे बघा, सीटिंग अरेंजमेंट छान आहे. इथे हॅपी बर्थडे लिहिलेलं आहे, म्हणजे बर्थडेसाठी इथे सेल्फी वगैरे शूट करायचं असेल तर. आणि इकडे वॉल डेकॉर केलेली आहे, वेगवेगळ्या टाईपच्या फ्रेम्स आहेत इथे. आणि इथे हे मेनू कार्ड आहे. तर हे कुठलंही मेनू कार्ड आहे ते आपण पाहूया. तर आणि इकडच्या स्टाफकडून आपण हेल्प पण घेऊया, जाणून घ्यायला की काय काय आहे हे. त्याआधी तुम्हाला मी थोडेसे इकडचे केक्स जे आहेत ते मी दाखवतो आणि डिटेलमध्ये जमेल तर मी दाखवेनच, पण त्याआधी मी जस्ट शॉर्टमध्ये दाखवलं. तर आता आपण इकडे बघूया हा मेनू. बर्गर आपल्याकडे बर्गरमध्ये 3 प्रकार येतात. बर्गरमध्ये 3 प्रकार आहेत. व्हेजी बर्गर विथ फ्रेंच फ्राईज, पोटॅटो चीज ब्लास्ट बर्गर विथ फ्रेंच फ्राईज, डबल पॅटी मेगा बर्गर विथ फ्रेंच फ्राईज. पिझ्झामध्ये 5 प्रकार येतात. त्यामध्ये बेस्ट म्हणजे व्हेजी लवर पिझ्झा आणि इंडो मसाला पनीर पिझ्झा आहे. अदरवाईज आराबिटा पास्तामध्ये बेस्ट
अरेबिटा पास्ता आहे, अल्फ्रेडो पास्ता आहे, टोमॅटो क्रीम पास्ता आहे. स्टार्टरमध्ये खूप सारे आयटम्स आहेत. आणि हे सगळं प्युअर व्हेज आहे ना आपलं? व्हेज आहे. ऑल आयटम्स आर प्युअर व्हेज. सी हिअर इट इज रिटन ऑल आयटम्स प्युअर व्हेज. या स्टार्टर्स आहे ते. सिझलर्समध्ये नवीन आयटम चालू आहेत. सिझलर्समध्ये नवीन आयटम्स आहेत. ओके. बॅक साईडला आणि बॅक साईडला पण इकडे आहे. सो कॉन्टॅक्ट नंबर्स वगैरे ह्याच्यावर मेन्शन्ड आहेत. तुम्ही इथे पॉज करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आणि इथे टायमिंगसुद्धा लिहिलेले आहेत. करंट पण आता हेच आहेत ना टायमिंग? 7 मिनिट्समध्ये केक मिळतो. आणखी एक मला सांगण्यात आलं आहे की 7 मिनिट्समध्ये केक मिळतो इथे. त्याआधी तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत ते तुम्ही पाहूच शकता, म्हणजे तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता इथे. आणि अच्छा 7 मिनिट्सचा केक कुठला आहे तो आपण पाहूया. त्याआधी इथे दुसरे केक्स आपण पाहूया. हे बघा, हे सांगा ना, हे काय काय आहेत केक्स? बटरस्कॉच आहे. हा कुठला आहे? हा पाइनएप्पल केक आहे. हा पाइनएप्पल केक आहे. हां, त्याच्यानंतर खाली हां पाइनएप्पल केक आहे. थर्ड नंबरला बघा. हां, चॉकलेटमध्ये येतो. चॉकलेट केक आहे, इन्क्लुडिंग चॉकलेट जसे बाहेर लावले. चॉकलेट झिब्रा आहे. ओके. आपल्याकडे शुगर फ्री केक्स पण आहेत का? ओके, शुगर फ्री नाही. किंवा होल व्हीट केक्स वगैरे असं काही आहे? नाही. ओके. आणि ओके, इथे ब्राउनीज आहेत, डोनट्स आहेत इथे. हे बघा 60 रुपीज डोनट्स, कुठलेही प्रकार, ते व्हाईट किंवा ब्राऊन किंवा हे कुठलेही डोनट्स जे आहेत ते इथे आहेत. इथे ब्राऊन ब्रेड आहे. ओके. हा बघा ब्रेड आहे हा यांचा. आणि आईस्क्रीमसुद्धा आहेत. जाणून घेऊया कुठले कुठले आईस्क्रीम. हे कुठले? व्हॅनिलाचं आहे. व्हॅनिला, चॉकलेट, बटरस्कॉच, रेड वेल्वेट, रेड कॉफी, रेड काय? वेल्वेट, रेड वेल्वेट. हां, कॉफी. ओके. आणि कसं स्कूप किंवा 60 रुपीज स्कूप आहे. 60 रुपीज स्कूप. हां, 75ला. हे 75ला आहे, बाकी सगळे 60 रुपीजला आहे. अच्छा, इथे हे लिहिलेलं आहे की 7 मिनिट्समध्ये इथे आहे, बनवून देतात ते लोक केक. सो तुम्ही जर आलात तर तुम्ही ते ट्राय करू शकता. फूड वेगवेगळ्या टाईपचं काही केक्स आणि पिझ्झाज जे अवेलेबल आहेत ते मी तुम्हाला दाखवले इकडे. तर होप करतो तुम्हाला हे लोकेशनसुद्धा, म्हणजे मी फिरून दाखवले तुम्हाला, हे आवडलं असेल. तर प्लीज लाईक करा, शेअर करा व्हिडिओला. व्हिडिओ बनवण्यामध्ये भरपूर मेहनत असते. इथे मोबाईल रिलेटेड इकडे शॉप आहे इथे कणकवलीमध्ये. इथे शुभम लॉज आहे आणि इथे आस्था स्वीट आहे.